जय शिवराय. आज आपण या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत मध्यमवर्गीयांच्या अपेक्षा आणि वर्तमान स्थिती याबाबत जाणून घेणार आहोत. निर्मला सीतारामन या देशाच्या पहिल्या अर्थमंत्री आहेत, ज्यांच्यावरती एवढे मीम्स बनत आहेत. वाढती महागाई, स्थिर पगार आणि वाढते आर्थिक विषमत्व यामुळे देशवासियांची नाराजी या सगळ्याला कारणीभूत आहे. देशात असं वातावरण असताना तिथे अमेरिकेमध्ये हाऊडी मोदीवाले ट्रम्प सरकार आले आणि आपल्याला अच्छे दिन येतील असं वाटलं होतं, पण ज्या तऱ्हेने त्यांनी देशहिताला प्राधान्य दिलेलं आहे, आपल्या मंडळींना जरी त्यांनी तिथे सामावून घेतलं तर ठीक, नाहीतर आपली आणखीन पंचायत व्हायची. ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांवरती टॅक्स लावणार असा निर्णय जाहीर केलेला आहे, अजून तो घेतलेला नाही. मात्र प्रत्यक्षात जर असं झालं तर त्याची खूप मोठी झळ ही भारतीयांना बसेल आणि खास करून मध्यमवर्गीय यामध्ये भरडला जाईल. नमस्कार, मी लॉयर आणि प्रेरक वक्ता राजेश सावंत आणि इन्फोमोटिव्हच्या अजून एका नव्या धमाकेदार एपिसोडमध्ये आपल्या सगळ्या जणांचं हार्दिक स्वागत आहे. केंद्रीय अर्थसंकल्प हा भारताच्या आर्थिक वर्षातील सर्वाधिक अपेक्षित घटनांपैकी एक आहे. मध्यमवर्गीयांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि दिलासा देण्यासाठी तो एक महत्वाचा टप्पा आहे. मागील काही अर्थसंकल्पांकडे बघता मध्यमवर्गीयांचा नेहमीच अपेक्षाभंग झाला आहे. एकीकडे त्यांचे उत्पन्न स्थिर राहिले, खर्च वाढला आणि बचत मात्र कमी होत गेली, तर दुसरीकडे त्यांच्यावरच कराचा बोजा टाकण्यात आला. कमी दर्जाच्या सार्वजनिक सेवांसाठी पैसे भरावे लागले आणि पायाभूत सुविधा आणि विकासासंबंधी त्यांच्या आशा आकांक्षाकडे चक्क दुर्लक्ष करण्यात आले. या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये त्यांना दिलासा मिळेल काय हे बघणं उत्सुकतेचे ठरू शकतं. रुपयाचे अवमूल्यन डॉलरच्या तुलनेत कमी होत चाललं आहे. खाणकाम, कोळसा, लोखंड, इंधन यांचं उत्पादन एकीकडे घटत चाललेलं आहे, तर दुसरीकडे त्यामुळे उद्योगधंदे हे अडचणीत येत आहेत. फळं, भाज्या, कडधान्य, डाळी, तांदूळ, तेल हे जीवनावश्यक पदार्थ महाग होत चालले आहेत आणि या खराब परिस्थितीमध्ये मध्यमवर्गीयाला दिलासा देण्यासाठी अर्थ मंत्रालयाकडे फार काही असेल असं वाटत नाही. ट्रम्प यांनी सांगितलं की त्यांच्या देशामध्ये आयात होणाऱ्या वस्तूंवरती ते एवढा टॅक्स लावतील की त्यांना त्यांच्या देशाच्या नागरिकांकडनं जास्तीचा टॅक्स घेण्याची गरजच पडणार नाही. अशा प्रकारचं धोरण आपल्याकडे चालणं तर सोडा, पण जर खरोखरच अमेरिकेने तसं केलं ना, तर भारताची जी निर्यात आहे किंवा आता तिथे जे व्यवसाय आहेत ते सगळे खूप मोठ्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. भारताचा अर्थसंकल्प चालवण्यासाठी जो पैसा लागतो ना, त्यातील 90% हा करातून येतो. गेल्या वर्षीचं बजेट बघितलं तर लक्षात येतं की टॅक्सच्या बाबतीमध्ये 95%हून अधिक रक्कम ही करातून आली होती. त्यातील जवळपास 30% रक्कम ही आयकरापोटी घेतली जाते. जीएसटी मधून जवळपास 28% पैसे येतात. याचाच अर्थ आयकर आणि जीएसटी मधून 58% रक्कम येते. आता गंमत बघा, कॉर्पोरेट टॅक्स व्हायला त्याच्यामधून जेमतेम 27% रक्कम येते. म्हणजे मध्यमवर्गीयांच्या तुलनेमध्ये थोडा जीएसटी पेक्षा सुद्धा ही रक्कम कमी आहे. तसा विरोधी पक्ष आहे हे लक्षात घ्या की जो मध्यमवर्गीय आहे किंवा जीएसटी भरणारी जी मंडळी आहे ती 100 करोड पेक्षा जास्त आहे आणि त्यांच्या एकूण संपत्तीच्या तुलनेत कितीतरी जास्त पटीने या कॉर्पोरेट वाल्यांचे मालमत्ता आहे आणि त्यांचं जे कराचं दायित्व आहे ते जेमतेम 27% आहे. 41 होती आहे तर कष्टांद्वारे 6% वसुली होते. उरलेल्या 1-2% रक्कम ही इतर सेस वगैरेच्या माध्यमातून जमा होते. आता या व्यतिरिक्त सरकारकडे उत्पन्नाचे काही साधन आहे का, तर याचं उत्तर दुर्दैवाने नाहीच असं आहे. होतं काय की निवडणुका जिंकताना ज्यानं त्याला वाटेल ती आश्वासने दिली जातात आणि त्या लोकप्रिय घोषणांवरती प्रचंड निधी खर्च होत असतो. म्हणजे यामध्ये मोफत शिक्षण, ज्येष्ठांना सोयी सुविधा, महिलांच्या कल्याणकारी योजना, तरुणाईंच्या योजना आणि अजून काय काय. तर अशा प्रकारच्या योजना हा अर्थसंकल्पामधून बराचसा पैसा घेऊन जातो. जो कर गोळा होतो त्यातील 21% रक्कम ही राज्यांना द्यावी लागते, कारण यात त्यांची सुद्धा भागीदारी आहे. मात्र गेल्या वर्षी जेमतेम 9 ते 10% रक्कमच राज्यांना परत देण्यात आली होती. आता बाकीची 10-11% रक्कम कधी देणार याबाबत कोणतीच निश्चित अशी योजना नाही. 19% रक्कम जी आहे ती व्याजात जाणं अपेक्षित आहे, मात्र तेवढेही पैसे व्याजासाठी दिले जात नाहीत. पण मग हे असं का होतं, तर त्याचं मगाशी सांगितल्याप्रमाणे कारण निवडणुका जिंकण्यासाठी ज्या रेवडी प्रकारच्या योजना जाहीर केल्या जातात
त्याच्यावरती जवळपास 25% रक्कम ही खर्च होते आणि त्यामुळे सगळं बजेट जे आहे ते गडबडून जातं. या व्यतिरिक्त सबसिडीवरती 6 तर पेन्शनवरती 4% रक्कम खर्च होते आणि हा काही खर्च फार मोठा आहे अशातला भाग नाही. मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या ज्या बँकातून भरमसाठ कर्ज घेतात त्यातील बरेचसे कर्ज हे बुडीत म्हणजे एनपीए होत असतात आणि ही रक्कम दिसू नये म्हणून ती राईट ऑफ करून काढून टाकली जाते. शेअर बाजाराचा सेन्सेक्स 27 सप्टेंबरला सगळ्यात टॉपला म्हणजे जवळपास 85,571 होता. आता 26 जानेवारीला तो 76,190 म्हणजे जवळपास 10,000च्या खाली पडलेला आहे. एनर्जी, बँका, इन्फ्रास्ट्रक्चर किंवा आयटी सगळ्या क्षेत्रातील शेअर गडगडलेले आहेत. फॉरेन इन्व्हेस्टर्स जेवढे पैसे काढून घेत आहेत ना त्या तुलनेत भारतीय लोक बाजारात पैसे टाकूच शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. मध्यंतरी आहे ना आपल्याला रशिया स्वस्तामध्ये तेल देत होता आणि ते जवळपास 30% मिळत होतं. म्हणजे असं बघा की आपण ना 85% जे तेल आयात करतो त्यापैकी 30% तेल हे आपल्याला स्वस्तात मिळत होतं. पण ट्रम्प यांच्या येण्यामुळे ही योजना बंद होण्याच्या मार्गावरती आहे. मार्च 2025 नंतर रशियाकडून येणारं स्वस्तातलं तेल हे आपल्याला मिळणार नाही. केंद्र सरकार काय करत होतं की हे जे स्वस्त मिळणारं तेल होतं त्यातून जो नफा उत्पन्न होत होता तो सगळाचा सगळा हा लोकप्रिय योजनांवरती खर्च करत होते आणि कसं तरी हे गणित चालत होतं. मात्र आता हे गणित कोलमडलं जाणार आहे. मध्यमवर्गीय हा बहुतांश नोकरदार आहे. पगारातून इमानदारीने तो कर देतो. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात त्या बिचाराला आयकर कापून हातामध्ये पगार सुद्धा येत नाही. वस्तू किंवा सेवा विकत घेताना तो जीएसटी देतो. राहत्या घराचा मालमत्ता कर आणि पाणी कर सुद्धा भरत असतो. स्वतःच्या गाडीने लांब फिरायला गेला तर तो टोल देतो आणि गाडी उभी केली तर पार्किंग चार्जेस सुद्धा देत असतो. देशातील मध्यमवर्गीय कुटुंबे आज प्रचंड मोठ्या आर्थिक संकटामध्ये आहेत. वाढत्या जीवनशैलीची किंमत, स्थिर उत्पन्न पातळी आणि उच्च करांमुळे त्यांच्यासाठी भविष्यात बचत करणे किंवा गुंतवणूक करणे हे अत्यंत कठीण झालेले आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की खर्चातील किमान वाढही त्यांना आर्थिक संकटात ढकलू शकते आणि सर्वात चिंताजनक बाब म्हणजे त्यांच्या कमाईचे पैसे हे करांमध्ये बुडत आहेत आणि त्या बदल्यात त्यांना फार कमी रक्कम मिळते. आमच्या धोरणकर्त्यांनी या स्थितीची गंभीरता ओळखली पाहिजे आणि त्रस्त घटकांना काही दिलासा देण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये ठोस उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. जगभरातील आर्थिक मंदी किंवा अमेरिकेमध्ये ट्रम्प सरकार येण्याच्यामुळे परिस्थिती जरी गंभीर बनत चाललेली असली तरी अजूनही ती आपल्या हाताच्या बाहेर गेली आहे असं मानण्याचं कारण नाही. आपला देश हा प्रगतिशील असून गेली 10 वर्षे केंद्रामध्ये स्थिर सरकार आहे. अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आपण स्वयंपूर्ण असून जीडीपीचा जवळपास 72% गाडा हा मोठ्या प्रमाणातील भारतीय ग्राहक चालवत असतात. आपण जगातील 10व्या क्रमांकाचा आयात करणारा तर 8व्या क्रमांकाचा निर्यात करणारा देश आहे. त्यामुळे येत्या 1 फेब्रुवारीला येणारं बजेट हे मध्यमवर्गीय आणि तमाम देशाला सुस्थितीकडे घेऊन जाणारं असेल ही अपेक्षा करू शकतो. आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूया. प्रत्यक्ष बजेट नंतर पुन्हा एकदा आपण ह्या सगळ्या विषयाचा परामर्श घेणार आहोत. हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर तो आपल्या मित्रमंडळींकडे आणि नातेवाईकांकडे जरूर शेअर करा. अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम इन्फोमोटिव्हच्या संपर्कामध्ये राहा. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा, आनंदात राहा. धन्यवाद.